पोलीस दलातील कर्तव्य बजावतानाच आरोग्याची जपणूक कशी करावी याचा आदर्श घालून देणारे पारगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे यांची सोलापूर येथे बदली झाली आहे। गेल्या 2.5 वर्षांपासून पारगाव परिसरात त्यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्याचे चोख काम केले। याच निमित्ताने त्यांच्या फिटनेस प्रवासाचे साक्षीदार असलेल्या प्लॅटिनम फिटनेस जिमच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला। पाहूया त्या निरोप समारंभाचा हा खास रिपोर्ट। कामाच्या व्यापातही आरोग्यासाठी वेळ काढा, API नेताजी गंधारे यांचे आवाहन। जिमचे मालक सीताराम शिंदे आणि जिम मेंबर्सकडून पुढील वाटचालीस शुभेच्छा। पारगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे यांची सोलापूर येथे बदली झाली आहे। गेल्या 2.5 वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवण्यासोबतच स्थानिक नागरिकांशी आणि तरुणांशी आपुलकीचे नाते निर्माण केले होते। त्यांच्या या बदलीच्या निमित्ताने प्लॅटिनम फिटनेस अरेना जिमच्या वतीने एका विशेष सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। नेताजी गंधारे हे गेल्या 2 वर्षांपासून या जिममध्ये नियमित व्यायामासाठी येत होते। पोलीस दलातील अत्यंत व्यस्त आणि तणावपूर्ण कामाच्या वेळा सांभाळून त्यांनी आपल्या आरोग्याकडे कधीही दुर्लक्ष केले नाही। जिममधील सर्व सदस्यांशी त्यांची असलेली मैत्री आणि त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन यामुळे ते सर्वांचे लाडके बनले होते। यावेळी जिमचे मालक सीताराम शिंदे यांच्या हस्ते गंधारे यांचा सन्मान करण्यात आला। सत्काराला उत्तर देताना नेताजी गंधारे यांनी आपले जिममधील अनुभव शेअर केले। ते म्हणाले की पोलीस असो वा सर्वसामान्य नागरिक, आपल्या आरोग्याची काळजी घेणे ही काळाची गरज आहे। व्यायामामुळे केवळ शरीर नव्हे तर मनही सुदृढ राहते। या प्रसंगी प्लॅटिनम फिटनेस जिमचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वांनी नेताजी गंधारे यांना त्यांच्या पुढील सोलापूर येथील कार्यकाळासाठी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या। एक शिस्तप्रिय अधिकारी आणि फिटनेस प्रेमी म्हणून नेताजी गंधारे यांची पारगावातील कारकीर्द नेहमीच स्मरणात राहील। कारण तुम्ही आज 2-2.5 वर्ष आमच्याशी जोडले गेले। आमचा एक हे पण होता सोलापूर साईडला जिम चालू करण्याचा, पण थोडं डळमळीत झाल्यामुळे ते काही जमलं नाही। पण अजून पण आम्ही ते याच्यामध्ये आहे, म्हणजे जिमचं काम चालू आहे तिथे शिवमुद्रा फिटनेस नावाने। आमचं तुमच्या ठिकाणी त्या ठिकाणी पण आम्हाला तिथं तुमचं सहकार्य लाभेल अशी अपेक्षा करतो आणि सनम जिम तर्फे पुढील वाटचालीस शुभेच्छा। धन्यवाद। आजचा दिवस हा खरंच आमच्या सर्वांसाठी खूप भावनिक आहे। आज आमच्या सर्वांचे मित्र आणि पारगाव पोलीस स्टेशनचे API गंधारे साहेब यांची आज पारगाव इथली टर्म संपून दुसऱ्या ठिकाणी नियुक्ती होत आहे। गेले 2.5 वर्ष साहेब पारगाव या ठिकाणी नियुक्त होते आणि खूप छान कारभार त्या ठिकाणी साहेबांनी सर्व लोकांची त्यांचं रक्षण करणं आणि त्यांच्या प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये त्यांना मदत करणं हे काम केले। आमचा प्लॅटिनम जिमचा साहेबांशी संपर्क हा गेल्या 2.5 वर्षापासून आहे। या ठिकाणी साहेब रोज सकाळी न चुकता हे व्यायामाला जवळजवळ 1.5 ते 2 तास यायचे। आज हा जो 1.5 ते 2 वर्षांचा जो आज आमचा लोकांचा संबंध आज साहेबांबरोबर आलाय आणि आज साहेब आमच्यामधून दुसरीकडे जात आहेत। त्यामुळे आम्हाला असं लोक म्हणतात की पैलवान आणि व्यायाम करणाऱ्यांकडे मन नसतं, परंतु आज खरंच अशी गोष्ट आहे की आम्ही सर्वजण जे मित्र परिवार आहोत, आज आम्हाला खरंच साहेब समोरून आलेले की एवढ्या वर्षांचा आपला संबंध आणि साहेब आज आपल्याला सोडून दुसऱ्या ठिकाणी नियुक्ती होती। परंतु एक चांगली गोष्ट पण अशी वाटते की जिथे जात आहे त्या लोकांचं भलं होतंय। त्याच्यामुळं ही सुद्धा आनंदाची गोष्ट आहे। दरवेळेस साहेब आले की साहेबांनी कधीही असं दाखवलं नाही की मी कोणीतरी पोलीस अधिकारी आहे। त्यांचा नम्र स्वभाव, त्यांची प्रेमवृत्ती ही आम्हाला कायमच ॲपिलिंग आहे। म्हणूनच लोक पोलिसांपासून लांब जातात, आम्ही साहेबांच्या जवळ आलोय कारण साहेब तो तुमचा स्वभाव आहे। आणि एवढे सर्वजण आहेत, प्रत्येकांचा कुठल्या ना कुठल्या पद्धती साहेबांनी काही ठिकाणी मदत केलेली आहे आम्हाला। आणि त्यांनी जे पोलीस क्षेत्रामध्ये सुद्धा असताना जे काही प्रशिक्षण घेतलं होतं त्याचा वापर आम्हाला आमच्या जिमच्या ह्याच्यामध्ये कसा करता येईल याचं सुद्धा साहेबांनी आम्हाला खूप मार्गदर्शन केलेलं आहे। प्रमोद आसवले सर साहेबांबरोबर येथे पर्सनल ट्रेनर म्हणून प्रमोद आसवले सरांनी साहेबांना हे केले आणि त्यांच्यामुळे सुद्धा आम्हाला साहेबांचा सहवास लाभल्याबद्दल आम्ही प्रमोद सरांचे सुद्धा आभारी आहोत। आणि आज एवढीच रिक्वेस्ट आहे साहेबांना की जेव्हा केव्हा आपण आंबेगाव तालुक्यामध्ये येतात त्यावेळेस तुम्ही आम्हाला नक्की भेट द्या, एवढीच आमची इच्छा आहे। आणि साहेब तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी हे आम्ही तुम्हाला प्लॅटिनम जिम तर्फे शुभेच्छा देत आहोत। तुमचं पुढचं सर्व आयुष्य हे आनंदमय, आरोग्यमय असं राहो आणि आमच्या सर्व लोकांतर्फे तुम्हाला या शुभेच्छा। धन्यवाद।
केस अरेना जिममध्ये मी गेली 2 वर्ष झालं सभासद आहे, सदस्य आहे. आणि जे पर्सनल ट्रेनर आहेत प्रमोद सर, त्यांच्यामुळे मी ह्या जिमशी कनेक्ट झालो. नंतर शिंदे सर असतील, माझे डॉक्टर असतील, काजू वकील असतील, सर असतील. तर या अनेक लोकांशी मला भेटत गेली. मला माझ्या वयाच्या लोकांची जास्त कनेक्ट व्हायचो. नंतर अनिकेत असतील किंवा अशी लहान माझ्याशी कमी वयाची मुलं मला भरपूर जिम करताना भेटली. आम्ही असं तर यातून एक मैत्री निर्माण झाली. आणि जिमची आवड मला आधीपासून देखील नव्हती, परंतु पहिल्यांदा जिममध्ये आल्यानंतर मला एक आवड निर्माण झाली. बाबा मनुष्याला फिटनेस तर गरजेचं आहेच. आपण दैनंदिन लाईफमध्ये आपली कामं तर कर्तव्य करतो, तो आपल्या उत्पन्नाचं साधन झालं. परंतु शरीरासाठी आपण योग्य ती कष्ट घेत नाही, आपण म्हणावं तितका वेळ देत नाही. आणि एक वयानंतर जेव्हा आपण आजारी पडतो तेव्हा आपलं शरीर साथ देत नसतं. अशा वेळेस मग आपण पुन्हा व्यायामाकडे जायचा प्रयत्न करतो, पण तेव्हा वेळ खूप निघून गेलेला असतो. अशा वेळेस मी थोडंसं ऑब्झर्वेशन केलं. म्हटलं आता वय माझं 40-42 आहे, आता ही योग्य वेळ आहे जिम करण्याची, व्यायाम करण्याची. अजून वेळ झालेला नाही आहे. तर मी जस्ट सुरुवात करायची म्हणून केली. परंतु इथलं जे वातावरण आहे खूप म्हणजे सगळ्यांना मैत्रीपूर्ण होतं किंवा इन्स्पायरिंग होतं. वेगवेगळी मुलं वगैरे खूप सकाळी उठून हार्डवर्क करायचे. प्रत्येक जण आपापल्या शेड्यूलनुसार, कोणी 5ला यायचं, 6 वाजता जायचं, कोणी 6ला येऊन 7ला जायचं. असं माझा शेड्यूल कधी सकाळी असायचा, कधी थोडासा लेट व्हायचो. ड्युटीनुसार मी मागं पुढं व्हायचो. त्यामुळे माझं अनेक लोकांचे चेहरे ओळखीचे झाले, अनेक जण मित्र झाले. पण मी कधी पोलीस आहे इथल्या अनेक लोकांना माहीत पण नव्हतं. काही थोडं नंतर 1-1.5 वर्षाने कुठे तर पेपरला बघितलं, कुठं कारखान्यावरच्या एका कार्यक्रमात लोकांनी पाहिलं. त्यानंतर बऱ्याच जणांना माहीत झालं. पण मी तसं टाळायचो, डिपार्टमेंटविषयी बोलायला ते टाळायचो. कोणी आलं माझा काही प्रॉब्लेम असेल सगळं होतं नको पोलिटिशियनला सांगायचं. आणि शिंदे सरांशी सांगायचं म्हणजे स्वतः एक चांगले स्वतः जिमची आवड आहे. खूप म्हणजे त्यांचं बिझनेस असेल, हेवी शेड्यूल असेल, रोज न चुकता स्वतः जिमला येतात, लक्ष देतात कुठं काय कमी आहे, कोणतं इक्विपमेंट खराब झालंय का, अजून काही आवश्यकता आहे का. आम्ही सगळे ज्याप्रमाणे ट्रेनर असू द्या, जिममधले सदस्य असू द्या, शिंदे सरांना सांगायचो की शिंदे सर आता तुम्ही थोडीशी ह्या मशीन आणा, ही मशीन आपली आउटडेटेड झाली आहे. त्यांनी कधीही म्हणजे पैशाचा विचार न करता लोकांच्या फिटनेसचा विचार करून जास्तीत जास्त लोकांना कसा फायदा होईल याचा त्यांनी विचार केला. जीवन गेल्या उन्हाळ्यात टॉप फ्लोअरला आहे, तर खूप गरमी व्हायची. त्यांनी ते एअर कूलर मोठे 2 आणले होते. आणि बऱ्याच त्यामुळे खूप चांगलं हेल्दी वातावरण होतं. आणि उन्हाळ्यात देखील खूप चांगल्या पद्धतीने ते जिम करू शकतो. जे काही मित्र परिवार आहे, ओकेजन एवढ्यासाठी की एखाद्या ठिकाणी आपण जातो, 1-2 वर्ष इथं जिममध्ये राहतो, मित्र होतात, पण जाताना आपण साधं गुड बाय तर बोलू शकलो नाही. असं नको व्हायला. सगळ्यांना एक शेवटचं धन्यवाद तर व्यक्त करणं मला गरजेचं वाटलं. कारण प्रत्येक वेळेस आपण ड्युटी करतो, निघून जातो, परंतु परत कधी भेट होती नव्हती माहीत नाही. तर मी याच्या आधी संभाजीनगरला काम केलंय, पुणे शहराला काम केलंय, पुणे ग्रामीणमध्ये प्रायमरी इथलं होतो, आरती शाखेला होतो. त्यानंतर पारगाव कारखाना पोलिसांना इन्चार्ज म्हणून काम केलं. तर असे बदले आमच्या होत राहतात, मित्र होत राहतात. आणि एकदा एक नोकरी सोडून आपण एखाद्या एरियात गेलो की पुन्हा त्या एरियात काही पोस्टिंग आमची होत नाही अधिकारी असल्यामुळे. त्यामुळेच थोडंसं एक अटॅचमेंट होती. शेवट सगळ्यांना बघावं, बोलावं, काही फोटो वगैरे काढावे, जेणेकरून माझ्याही आठवणी राहतील. बरोबर आहे. तर तुम्ही आमच्या वतीने साहेब मस्त डान्स सगळे करायचे, गाणे छान ऐकायचो आम्ही. ते अडीकेच असेल समजा, हे असेल, आता काही जण ट्रेनरने गेले, पण एक छान अशी मैत्री झाली होती. एका दुसरा 5 दिवस यायचा, 2-4 दिवस यायचं, म्हणजे मी त्याला जाऊन कोंबडी मारायचं, बाहेर घेतलास का, त्याला गेलता का. जेणेकरून जे काही मित्र परिवार त्यांनाही लक्षात आलं पाहिजे की हा कुणी तर आपल्याकडे बघतोय, आपण जिम केली पाहिजे. मी सर्वांना अशीच विनंती करतो की तुम्ही आंबेगावमध्ये सगळ्यात चांगली लोक आहात की ज्यांना शरीराची म्हणजे शरीर तर सुष्ट बनवायचंच आहे, व्यायाम करून शरीर तंदुरुस्त बनवायचंच आहे, पण एक चांगले हार्डवर्क करा. असंच तुमचं सगळ्यांचं हार्डवर्क असू द्या, व्यवस्थित असं जिममध्ये घेत जावा, व्यायाम चालू ठेवा. कारण पैसा वगैरे कोणतीच गोष्ट कामाला येते. हे जी संपत्ती आहे, शरीर संपत्ती, ह्याच्या इतकी मौल्यवान संपत्तीच नाही. तुम्ही किती जरी मोठ्या गाडीत फिरला आणि तुमच्या शरीरात जर फिटनेस नसेल, तो काही विकनेसच आहे. आणि कोरोना काळात आता बरेचसे तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल, जसे इंटरनल पॉवर एकदम विलिंग पॉवर असेल किंवा इंटरनल पॉवर स्ट्रॉंग आहे, तो व्यक्ती चांगल्यापैकी निभावून घेऊ शकतो. तर पुन्हा एकदा मी सगळ्यांचा धन्यवाद व्यक्त करतो. सगळ्यांनी मला खूप चांगलं सहकार्य केलं. भविष्यात योगायोग आला तर नक्कीच पुन्हा येईनच जिमला. आंबेगावमध्ये काही नोकरी झाली पुन्हा कधी भविष्यामध्ये तुम्ही पुणे जिल्ह्यामध्ये
उच्च पदावर आले का पुणे जिल्ह्याचे एसपी म्हणून देखील तिथे येतात असे आम्ही आमची डीवायसपी पर्यंत जास्तीत जास्त प्रमोशन होतात. तर खेड विभागाला डीवायसपी आहे, जुन्नर विभागाला डीवायसपी तर फार तर फार म्हणजे योग आला. चल धन्यवाद सगळ्यांचे. आलोच आम्ही सोलापूर सोलापूरला जर आले समजा तर नक्कीच भेटा.